बिअर शॉप आणि या चायनीज सेंटरच्या समोर कोणीही गाडी पार्क करू नका आणि मुळीच रस्त्यावरती तर आजूबाजूला कोणीच गाडी पार्क करू नका, कारण कुठल्या प्रकारचे ट्रॅफिक इथे होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या. कारण पार्किंग झोन खूप मोठा आहे, एवढं मोठं आहे की आपल्या तालुक्यातील जर तिथे गाड्या आल्या तरी मात्र त्या ठिकाणी त्या गाड्या तिथे थांबू शकतात, एवढी पार्किंग झोन मोठी आहे. प्लीज सर्वांना विनंती करतो की प्लीज सर्वांनी सहकार्य करा. चला, पहिल्याच सामन्याची नाणेफेकी संपन्न झालेली आहे आणि तो टॉस जिंकला आहे गीतेश मायरा 11 या संघाने. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे आणि प्रथमतः बॅटिंग करेल सीना 11 हा संघ. चला, दोघांनी एका लाईनअपमध्ये या मैदानाच्या आतमध्ये या प्रवेश करायचा आहे. तदनंतर खेळाडू कक्षामध्ये फक्त बॅटिंग करणाऱ्या संघातीलच खेळाडू असतील याचे सर्व संघाच्या संघ मालकांनी संघ नायकांनी नोंद घ्या. चला, चीना 11 संघाचे संघ मालक जयजी दगडू भोईर, जे विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत धामणगावचे, त्यांचा संघ. पहिला सामना जो आपण पाहणार आहोत तो 5 षटकांचा आहे. 2 षटके मेंडेटरी पॉवर प्लेचे असतील याची दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्या, दोन्ही आमच्या ऑफिशियल पंचांनी नोंद घ्या. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल जो दुसरा संघ आहे गीतेन अँड मायरा 11 या संघाचे संघ मालक आहेत श्यामजी बारगू पाटील आणि श्याम परशुराम भोईर या संघाचे संघ मालक आहेत. आणि पाहू शकाल आता मात्र ही ग्रँड एंट्री तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला, एका लाईनअप मध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. लेट्स गो. चला, पहा या ठिकाणी पिंक कलर आय थिंक येलो कलरच्या ड्रेसमध्ये तुम्ही पाहू शकाल सीना 11 संघ आणि रेड अँड रेड कलरमध्ये पाहू शकाल गीतेन अँड मायरा 11 अर्थात श्यामजी भोईर यांचा संघ, श्याम पाटील यांचा संघ. एका बाजूला जयजी भोईर यांचा संघ. नाणेफेकी जिंकली गीतेन अँड मायरा 11 संघाने. प्रथमतः त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. आणि जाऊया आता मात्र आपण कॉम्बॉक्स मध्ये तिथे सज्ज असतील माझे 2 सहकारी समालोचक समीर ठाकरे अँड मनोज खारवे सर. थँक्यू. थँक्यू सो मच मिस्टर योगी पाटील सर. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं DPL दामणगाव प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत असेल. आणि या ठिकाणी आता क्रिकेटला आपण सुरुवात करतो. दोन्ही टीमला, दोन्ही नाही तर 12 टीमना आपण देऊया मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला खेळ त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवावा आणि कोणत्या प्रकारचा गालबोट न लागता ही स्पर्धा संपन्न व्हावी आजच्या या प्रसंगी. आणि पहिल्या मॅचच्या अगोदर या सर्व सूचना आम्ही तुमच्यापर्यंत आणि हा संदेश आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण ही धामणगाव गावाची स्पर्धा आहे. आज गावातील लहान थोर सर्व एकत्रित होताना आपण या तिन्ही रजनींमध्ये पाहणार आहोत. काही अशा एक्सपेन्सिव्ह स्पर्धा आहेत, प्रीमियर लीग्स आहेत, त्याच्यामध्ये धामणगाव प्रीमियर लीगचं नाव देखील आपल्याला घ्यावं लागेल, कारण नाईट फॉर्मॅटमध्ये सलगचं दुसरं वर्ष आपण पाहतो की धामणगाव प्रीमियर लीग तुम्हाला बघायला मिळाली आहे. आणि 12 संघ बनतात एका प्रीमियर लीगसाठी एका गावातून. हा देखील कुठेतरी सुरुवातीला आश्चर्याचा धक्का होता, परंतु क्रिकेटर एवढे प्रचंड प्रमाणात आहेत या गावामध्ये. मग 40+ असतील किंवा रेग्युलर फॉर्मॅटमधील खेळाडू असतील, खेळाडूंची कमी नाही. आणि त्याच्यामुळं हा प्रचंड जनसमुदाय आणि हे सर्व क्रिकेटर्स आज आपले नशीब या स्पर्धेच्या माध्यमातून आजमावताना तुम्ही पाहणार आहात. आज मनोज कारवे सर देखील सलग 3 दिवस या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आमचे सर्व ऑफिशियल्स सज्ज झालेले आहेत, त्यांनाही देऊया आपण शुभेच्छा. लाईव्ह ऑन प्रिन्स मूवीज, किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीची टीम देखील आता या ठिकाणी सज्ज झाली आहे, त्यांनाही आपण देऊया मनपूर्वक शुभेच्छा. आमचे DJ मॅन
तुम्हाला मंत्रमुग्ध करतील यात ते मात्र शंकाच नाहीये. त्यांनाही आपण देऊया खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्या सोबतीला तिन्ही रात्रींमध्ये हर्ष गायकर ॲज अ स्कोरर तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. त्यालाही आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आणि लगेचच पहिल्या सामन्याला आपण सुरुवात करतोय. कार्वे सर लगातार दुसऱ्या वर्षामध्ये पुन्हा धामणगावामध्ये येण्याचा योग आलेला आहे. कसं वाटतं ही प्रीमियर लीगची सुरुवात होते? खूपच छान. पर्व तिसरा आहे समीर सर. आणि स्पर्धा अशा लीगच्या असल्या की एक गावची जत्राच असते, रणसंग्राम जो असतो क्रिकेटचा, परंतु त्याला फिलिंग जी येते असते ती जत्रेची फिलिंग येत असते. जसं येणाऱ्या काळामध्ये आता एप्रिल महिन्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हनुमान जयंती असेल आणि त्या जत्रेच्या पुढची ही जत्रा म्हणूया आपण की पर्व तिसऱ्यामध्ये अगदी दिमागदार पद्धतीने पदार्पण केलेल्या स्पर्धेने ज्याचं नाव आहे अख्खा धामणगाव खेळेगा DPL 2025. ही स्पर्धा इथे सुरू होणारे प्रेक्षक हो, थोड्याच वेळामध्ये ह्या शानदार स्पर्धेचं आपण नियोजनबद्ध आयोजन काय हे अनुभवणार आहोत. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा कव्हर केली जाईल आणि अगदी लाख मोलाची स्पर्धा. प्रत्येकाने ह्या स्पर्धेसाठी कसोशीने मेहनत घेतलेली आहे, ज्यामध्ये आमचे सर्व सन्माननीय आयोजक मंडळ असतील, नियोजक मंडळ असतील आणि पूर्ण ग्रामस्थ मंडळ या सर्वांची अथक मेहनत या स्पर्धेला नक्की 4 चंद्र लावेल याबद्दल शंका नाही आहे. तर बॅट्समन पाठवा आणि दोन्ही संघांना पंच कमिटी लक्षात घ्या, एक एक रिव्ह्यू आहे फक्त बीमरसाठी. नो रिव्ह्यू फॉर रनआउट, नो रिव्ह्यू फॉर एनी कटआउट, ओनली फॉर बीमर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. हो, आणि एक महत्त्वाची सूचना, तुमच्यासाठी 25 मिनिटांचा अवधी असेल 5 षटकं पूर्ण करण्यासाठी, परंतु 4 ओव्हर्स तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट कराव्या लागतील अथवा एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला सर्कलमध्ये सेट करावा लागेल. या काही नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, त्या नियमांचं काटेकोरपणाने तुम्हाला पालन करावं लागेल. चला, फिल्डिंग सेट करायची आहे. चीना 11 आणि त्यांच्या विरोधात गीतेन मायरा 11 असा पहिला सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. एकूण 12 सामन्याच्या लॉट्समध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला सामना तुम्ही पाहताय चीना 11 विरुद्ध गीतेश अँड मायरा 11. सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय दुंदाराम नारायण स्मृती आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान. या दोन्ही टीमनं देखील तयार राहायचं आहे. त्यानंतर कियान 11 विरुद्ध स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान. येस, गीतेन अँड मायरा 11 वर्सेस चीना 11. 3 दिवस सलग ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. सुपर लीग मॅचेस आहेत. प्रत्येकी टीमला सुपर लीग नाही परंतु लीग म्हणता येईल, कारण 2 ग्रुप बनवण्यात आलेले आहेत. ज्या प्रकारे आपण ICC चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ग्रुप बघितले, वर्ल्ड कपमध्ये बघितले, तशा प्रकारचे ग्रुप आपण या 12 टीमचे तयार केलेले आहेत. 2 ग्रुप 6-6चे तयार केलेले आहेत. म्हणजे प्रत्येकी टीमला 5-5 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. आणि त्या पॉईंट्स टेबलनुसार टॉप 4 टीम्स टेबल टॉपर ज्या असतील त्या तुम्हाला क्वालिफाईड होताना दिसतील. 40+ पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 40+चा एक बॅट्समन रिटायर्ड हर्ट होऊ शकतो. आणि स्पेशली सर एक अनाउन्समेंट करू इच्छितो की आपल्या आयोजक सांगतायत की या परिसरातील गावातील एक नावाजलेले क्रिकेटर, सर्वात सिनियर खेळाडू, अनुभवी खेळाडू म्हणजे सन्मान्य रामा पांडू भोईर ह्या स्पर्धेचा पहिला चेंडू खेळतील. एक टाळ्यांचा गजर असू द्या त्यावेळेला, ते लक्षणीय गोष्ट असेल, अगदी पाहण्याजोगी गोष्ट असणार आहे. जेव्हा पहिला चेंडू खेळतील सन्मान्य आपले रामा पांडू भोईर, त्यावेळेला प्रेक्षक टाळ्यांचा जल्लोष करा, कारण अशा जुन्या खेळाडूंच्या माध्यमातून आपण आतापर्यंत या स्पर्धेला 30व्या पर्वामध्ये पदार्पित केलेले आहे. आणि हेच कारण आहे की या स्पर्धेचा लेखाजोखा जो पुढे गेला, या स्पर्धेची परंपरा जी पुढे राखली गेली, त्याचं आपण श्रेय देऊ शकतो की जुनियर खेळाडूंना जे 40+ आहेत, ज्यामध्ये सन्मान्य आपले रामा पांडू भोईर पहिला चेंडू खेळतील या सामन्याचा. क्या बात आहे. आणि एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतोय. पहिलं षटक घेऊन श्याम पाटील पहिल्या षटक घेऊन मार्गस्थ होतोय. आणि जर सुपर ओव्हरच्या मॅचमध्ये जर दोन्ही पण संघांचे सेम गुण असतील पॉईंट्स टेबलमध्ये, तर सुपर मॅच होणार. कारण मागच्या वर्षी असं घडलं होतं, म्हणून याची पण नोंद घ्या. जर क्वालिफायमध्ये दोन्ही पण संघांचे समान गुण असतील तर तिथे सुपर एक सामना खेळला जाईल त्या दोन्ही संघांमध्ये. याची आपण नोंद करून घ्या. Here we go, let's start. काउंटडाऊन आता सुरू होतोय आणि पहिला बॉल पडतोय धामणगाव प्रीमियर लीग 2025 मधील पंचांचा अधिकृत इशारा. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. पहिला चेंडू या पर्वाचा, राईट आर्म ऑफ द विकेट आणि पहिलाच बॉल ढगात मारलाय आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. सुरुवात खराब झालेली आहे. पहिल्याच बॉलवर विकेट.
थँक्यू डीजे. तर प्रेक्षको ढगाला लागली कळ आणि विकेट पट पट पड. पहिला विकेट आला इथे मैदानामध्ये आणि 3 विकेट साठी सन्मान्य बबन सेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपये बक्षीस हो लगेचच. क्या बात आहे. स्पर्धा आता सुरू काय झाली आणि पारितोषिकांचा वर्षाव सुरू काय झालेला आहे. सर्वात सिनियर खेळाडू आणि कारवे सर ओपनिंग सेरेमनीला योगी सरांनी उल्लेख केला की धामणगावचा इतिहास आहे. मालांवर शेताच्या बांधांवर अनेक साऱ्या स्पर्धा धामणगावकरांनी जिंकलेल्या आहेत. त्यावेळेला अशी मैदानं फार कमी होती. त्यावेळेला धामणगाव करांचा खऱ्या अर्थाने एक बोलबाला होता, दबदबा होता मागील 15 ते 20 वर्षांमध्ये. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आज जी स्पर्धा भरवलेली आहे त्यामागे त्या सर्व सिनियर खेळाडूंचा देखील मोलाचा वाटा आहे. पहिल्याच बॉलवर सफलता त्या ठिकाणी मिळवली श्याम पाटीलनं. 40+ कॅटेगरी मधून तो खेळाडू गोलंदाजी करतोय. जयेश ऑन स्ट्राईक. ओ बॅकफुटला जाऊन कट केला. हवेमध्ये बॉल होता. पुन्हा एकदा विकेटची संधी होती परंतु क्षेत्ररक्षक थोडासा मागे राहिला. नक्कीच ती 2 रनची विकेट होती. कारण बबन सेठ पाटील साहेबांनी आता सांगितलं की एक विकेट सर पडली पण तो अजून एक जर विकेट प्राप्त केली गोलंदाजाने तर तब्बल 1000 रुपये मिळतील बबन सेठ पाटील कडून या 2 विकेटसाठी. क्या बात आहे. म्हणजे लागोपाठच्या 2 विकेटसाठी बक्षीस ते गमावलंय पण तो पुन्हा एकदा ती संधी असेल. इथे धावसंख्या 1 झाली गडी बाद आपण पाहतोय. आणि काय दिमागदार 16 समीर सर इथे सुरू झालाय. याला म्हणतात लक्ष विलक्षण असलेली स्पर्धा आणि पर्व तिसरं ज्याचं गर्व वाटावं आणि या स्पर्धेमध्ये मिळेल आपल्याला सर्व अशी स्पर्धा पाहतो आपण. DPL धामणगाव अख्खा खेळेगा DPL 2025. पहिल्याच ओव्हरमध्ये कमालीची सुरुवात या ठिकाणी गोलंदाजाला मिळाली आहे. हो यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. सर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. डॉट बॉल या ठिकाणी. अतिशय सुंदर सुरुवात पॉवर प्ले मध्ये या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय श्याम पाटील करत असताना. चीना 11ला इथून आता पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात मिळून द्यावी लागेल आणि ती जबाबदारी कोणाची असेल तर विकेटवर उभा असणाऱ्या दोन्ही फलंदाजांची जबाबदारी असेल. तो रिस्पॉन्सिबल खेळ त्यांना इथे करावा लागेल. फर्स्ट ओव्हर मध्ये पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फ्लाईट दिली होती या ठिकाणी लाऊडली अपील करण्यात आली आहे. आणखी एक डॉट बॉल. ॲक्युरसी बघा 40+ खेळाडू आहे. ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं म्हणतात आणि तो त्याचा अनुभव आता कामी येतोय श्याम पाटीलचा. म्हणतात ना की झिनीचं चावल पुराणा चावल त्याला म्हणतात. आणि झीन व्यक्तिमत्व आहे, झीन बॉलर आहे ज्याला आपण कंजूसी बॉलिंग म्हणतो. आणि जर एका ओव्हरमध्ये 2 विकेट प्राप्त केले तर आमचे शिवासेठ पाटील यांच्याकडून सुद्धा 2 रनचं बक्षीस आहे. लागोपाठची गरज नाहीये, फक्त एका ओव्हरमध्ये 2 विकेट प्राप्त करायचे. काय इथे जल्लोष बघा सर. जितका धावा झाल्या नाही त्याच्यापेक्षा जास्त बक्षाची खैरात इथे सुरू झाली. धावांचा पाऊस कधी पडेल माहिती नाही पण तू पैशाचा पाऊस पडू लागला म्हणून म्हणतात की अख्खा धामणगाव खेळेगा खेळेगा. ड्राईव्ह केला मस्त पद्धतीने. तुला मिंटूच्या जोडून काढलंय. वाडी स्लॉगन वेगाने येतो. एकाच ऍक्शन मध्ये फेकी केली आणि भाग मिल्का भाग. काय जबरदस्त इथे फेकी झाली पण तिथे विकेटचं पतन झालंय. मिस्टर कुल गोकुल पाटील सरांचा इथे आवाज आहे, इशारा आहे की फलंदाज बाद होतोय. रन आउट. बॅट्समन सेकंड विकेट डाऊन. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी धावपाच्या स्वरूपामध्ये खेळाडू आणखी एक बाद झाला आणि धक्का लागतोय येथे टीम चीना 11ला. चीना 11 जो संघ आपण पाहतो जयेश भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. बघा जर 40+ खेळाडू संपले तर ओव्हर डिक्लेअर का. आणि मग जो एक मिनिट आम्ही तुमच्यापर्यंत नियम पोहोचवतोय. चला आपले कमिटी मेंबर्स आपण एक महत्त्वाची सूचना आहे पहा की काही संघांकडे 3-3 40+ सुद्धा खेळाडू आहेत. जर तुम्हाला जर इच्छा असेल की ते सर्व 40+ जर तुम्हाला खेळाडू खेळवायचे असतील तर तुम्ही खेळवू शकता. जर तुम्हाला खेळवायचा जर तुमचा प्रयत्न नसेल तर मग तो ओव्हर कम्प्लीट असेल. तुम्ही सर्व 40+ला संधी देऊ शकता परंतु त्या ओव्हरमध्ये जर तुमची खेळवायची इच्छा असेल तर ओव्हर कंटिन्यू सुरू असेल आणि जर तुम्हाला खेळवायची इच्छा नसेल तर मात्र ओव्हर फिनिश. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. मनोज भोईर मैदानामध्ये एंटर झालेला आहे. पुढचा बॉल लेफ्ट बॅटर ऑन स्ट्राईक किशोर शिंगोले तुम्ही पाहतायत. श्याम पाटील
राईट अमोव द विकेट ना पुन्हा एकदा सज्ज होतोय धामणगाव प्रीमियर लीग मधील हा पहिला सामना तुम्ही पाहतायत. ओ यावेळेला थोडंसं मागे जाऊन बॅकफुटला जाऊन ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला बॉल आणि डॉट बॉलने या ठिकाणी षटकाची समाप्ती होते. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती फक्त 2 धावा आणि 2 विकेट्स आतापर्यंत गमावल्यात चीना 11 संघानं. झकास झोकात अगदी दिलखुलास सुरुवात ह्या स्पर्धेची पाहतो आपण. DPL 2025 धामणगाव स्पर्धा आणि धामणगावला गर्व वाटावं, पूर्णपणे क्रिकेट शौकीनांना, क्रिकेट विश्वाला गर्व वाटावं अशी स्पर्धा DPL. बघा या ठिकाणी आता आपल्या घटनेमध्ये असं नमूद केलेलं आहे की एका ओव्हर नंतर जर तुमचे 2 40+ बॅटर जर विकेटवर उभे आहेत तर त्यातून एक खेळाडू रिटायर्ड आउट होऊ शकतो आणि तुमचा रेग्युलरचा खेळाडू तुम्ही पाठवू शकता. ती तुम्हाला संधी आहे. तो प्रत्येकी टीमचा वैयक्तिक प्रश्न असेल, परंतु तुम्हाला ती संधी आहे. एका ओव्हर नंतर जर दोन्ही जर तुमचे 40+ बॅटर विकेटवर असतील तर तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या बॅटरला परत बोलवावा तर तुम्ही बोलवू शकता आणि तुमचा रेग्युलरचा खेळाडू तुम्ही मैदानात पाठवू शकता. हो आणि तेच केलेलं आहे चीना 11 संघानं. पण समीर सर, अशा वेळेला जर जखमी झाला नसेल तर सर तुम्ही बोलू शकतात का? स्वेच्छेने ओके. परंतु ह्या वेळेला थोडंसं अपमानास्पद गोष्ट पाहू शकतो आपण. अशा वेळेला कदाचित रन मिळत नसतील तर ह्या गोष्टी घडताना आपल्याला पाहायला मिळतील. ही गावची स्पर्धा आहे, गावची प्रीमियर लीग आहे आणि त्याच्यामध्ये काही नियम आपल्याला तयार करावे लागत असतात. त्याच्यामुळे हा नियम. तरी पण समीर सर, मला असं सांगावं वाटतं की अशा वेळेला त्या खेळाडूंनी कुठल्या पद्धतीने नाराज व्हायचं नाहीये. जर आपल्याला परत बोलावलं गेलं डगआउटमध्ये तर आपण अगदी स्वइच्छेने जायचं आहे किंवा आनंदाने जायचं आहे, कारण ही आनंदाची स्पर्धा आहे. कारण आमची घटना लिहिणारेच अगदी कठोर आहेत आणि घटना कोणी लिहिली आपल्याला माहिती आहे भारत देशाची, ते सुद्धा अगदी चांगले बॅरिस्टर होते. तर असं समजा की DPLची घटना लिहिणारे सुद्धा अगदी हुशार असतील. त्यांनी सुद्धा सगळ्या गोष्टींचं अगदी नजरेच्या समोर ठेवून या घटना लिहिल्या, नियम लिहिले. यानंतर पुढच्या सामन्यासाठी आपण सज्ज राहा टॉससाठी. सेकंड ओव्हर मध्ये आता गोलंदाजी करण्यासाठी एक फिरकीपट्टू विश्वनाथ माली येतोय बॉलिंग मार्कवर. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील आणि दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील. चला सुरुवात आहे, त्याच्यामुळे या सर्व समस्या येतात. जसं मॅचेस पुढे जातील तसं प्रत्येकाला रूल माहिती पडतील. ओ बॉल मागे निघून चाललाय, चेंडू मागे धावतात फिल्डर, परंतु बॉल सरसीमा पार आणि पहिला चौकार. धामणगाव प्रीमियर लीग पर्व 3. नशिबाचा चौकार म्हणूया आपण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समनने, परंतु त्या ठिकाणी फटका तर लागला नाही, पण तो तिथे झटका लागला. म्हणजे अगदी 4 धावा प्राप्त झाल्या. धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 2 गडी बाद टीम चीना 11 संघ आणि विरुद्ध संघ पाहतो आपण गीतेश मायरा 11. मनोहर भोईरच्या बॅटमधून पहिला चौकार तुम्हाला बघायला मिळाला. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी देखील रेडी राहायचंय. पुढच्या सामन्यासाठी सुद्धा सज्ज राहा. आपण टॉस आपण लगेच करून घेणार आहोत. त्यासाठी आपला सज्ज संघ पुन्हा तयार ठेवा. संघ मालकाला विनंती आहे. रमणीय 16 पाहतो आपण प्रेक्षक. DPL 2025 एक गाव स्पर्धा आणि 3 दिवसांची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा, परंपरेची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, अगदी स्वागताची आहे स्पर्धा पूर्णपणे क्रिकेटच्या रणसंग्रामाची. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, हवेत होता बॉल आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय.
तिथे अगदी एक पाय हवेमध्ये होता बॅट्समनचा आणि त्या कारणानेच तिथे बॅलन्स राखू शकले नाही. बॉडी बॅलन्स न राखल्यामुळे तिथे फटका क्रिएट नाही झाला आणि काय सुरेख झेल अगदी तिथे पकडला विकेट किपरने सुद्धा पुढे सरसावून विकेटचं पतन झालं. धक्का क्रमांक 3रा लागला या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या आतापर्यंत पाहतो आपण फक्त 6 वर आहे, 3 गडी बाद. आयकॉन प्लेअर ऑफ दिस टीम श्रीनाथजी पाटील कम्स इन द पार्टी. मैदानामध्ये येत असताना श्रीनाथजी पाटील आयकॉन ऑफ दिस टीम. धावसंख्या 6 समीर सर. फार कमी धावसंख्या पाहतोय परंतु काय स्पर्धा इथे सुरू झाली बघा. जल्लोष पूर्ण गाव एकत्र झालाय. ही सर मोठी गोष्ट आहे आणि हे फार मोठं वैशिष्ट्य राहिलेलं आहे मागील प्रत्येक पर्वांमध्ये. गावकरी चांगला साथ देतात. यावेळेला पुन्हा लेग ब्रेक पडल्यानंतर बाहेर वळून घेणारा बॉल विश्वनाथ माली या ठिकाणी कमाल करतोय. चांगली गिरकी देत आहेत त्याचे चेंडू. सर विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा आणखी एक डॉट बॉल. श्रीनाथला इथून तसंही कार्वे सर आता एक जबाबदारपणा दाखवावा लागेल. रिस्पॉन्सिबल खेळ त्याला साकारावा लागेल. ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून तो टीम मधून खेळतोय. इथे फ्लाईट देण्याचा प्रयत्न हवेत होता. बॉल बराचसा काळ मिड विकेटला बॉल वेगानं सरसावतोय. दोन फिल्डर धावतायत परंतु बॉल दोघांच्या मधून सीमा पार येतोय. श्रीनाथच्या बॅट मधून चौकार. पहिला आपण आणि ज्या ठिकाणी प्रतीक्षा करत होते प्रेक्षक तिथे प्रतीक्षेमध्ये होते. आई गावते प्रेक्षक गॅलरीमध्ये त्या ठिकाणी चौकार आला. धावसंख्या वेगाने पुढे जात असताना पाहतो आपण दुहेरी अंकामध्ये 10 वरती 3 गडी बाद. पुढचा बॉल यावेळेला हवेत आहे मिस्टामिंग आणि इथे विकेट मिळाली आहे विश्वनाथ मालीला. सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकाल. बिग विकेट, बिग ब्लो फॉर द टीम. चीना 11. तर लगेचच आपण फिल्डिंगला एकत्र करा. फिल्डिंग जमून घ्या. एकत्र होऊ नका जास्त वेळ आणि बॅट्समन लगेचच आपण पाठवा. काय मस्त फ्लाईट देतात गोलंदाज विश्वनाथ माळी. अगदी पूर्ण अनुभव पणाला लावलेला आहे. चांगले कटर टाकतात, चांगले लेग ब्रेकर टाकतात, चांगले टॉस करतात, चांगले फ्लाईट देत आहेत. आणि एकही चेंडू असा टाकला नाही समीर सर की त्या चेंडूमध्ये वेग होता. प्रत्येक चेंडूमध्ये वेगमध्ये परिवर्तन केलं. प्रत्येक चेंडू टॉसचा प्रयत्न केला. अगदी हवे स्पिन करतायत. चांगलं एअर स्पिनिंग आहे गोलंदाज विश्वनाथ माळीचं. आणि अगदी त्यांनी या षटकामध्ये 2 गडी बाद केलेत. 2 चौकार जरी खाले तरी सुद्धा विकेट घेण्याची विश्वनाथ यांची तहान काय भागत नाही. त्यांनी विकेट मस्त पद्धतीने प्राप्त केलेत. आणि श्रीनाथ पाटील जो आयकॉन प्लेअर होता त्याला आधी परतीचा रस्ता दाखवला. ज्या श्रीनाथवरती पूर्णपणे संघ अवलंबून होता त्याला लगेचच इथे बाद केलं आणि चांगला इथे रोमांचक स्थितीमध्ये सामना आणून ठेवला गोलंदाज विश्वनाथ माळीने. जबरदस्त बॉलिंग समीर. विश्वनाथ पुन्हा एकदा नवीन बॅटर मोनिश आता मैदानात आल्या. यावेळेला विथ टर्न पडल्यानंतर थोडासा बाहेर वळून घेणारा बॉल होता. विथ टर्न कट करण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 11 धावा 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. पॉवर प्ले मध्ये फक्त 11 धावा इथे जोडता आल्यात. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करता आलेलं नाहीये. हो नक्कीच पॉवर प्लेमध्ये आपण जास्त धावा नेहमी पाहत असतो परंतु जसं जे पहिल्या षटकामध्ये श्याम पाटीलने दडपण टाकलं जो 40+ जुना जाणता क्रिकेटर आहे त्याने जो दबाव टाकला त्या दबावामध्ये जबरदस्त पद्धतीने विकेटचं पतन होत गेलं. परंतु त्यानंतर विश्वनाथ माळीने 2 चौकार जरी खाल्ले तरी सुद्धा 2 गडी बाद केले. आणि ज्या ब्रेकथ्रूची नेहमी गरज असते आपल्या टीमला पुढे जाण्यासाठी टीममध्ये अगदी चांगले विश्वास निर्माण करण्यासाठी ते ब्रेकथ्रू प्राप्त करून दिले विश्वनाथ पाटीलने. 2 गडी बाद करून फक्त 9 धावा खर्च केल्या 2 गडी प्राप्त केले आणि एकूण धावसंख्या पाहतो आपण 3 गड्यांच्या बदल्यामध्ये 11 धावसंख्या आहे. पुढच्या टॉससाठी मी आवाज देऊ इच्छितो. पुढचा सामना असेल पवन येतो तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. आता इथून प्रशांत भोईर आणि मोनिश म्हात्रेला रिस्पॉन्सिबल खेळ करावा लागेल. श्रीनाथ आता इथे आउट झालाय. पवन जो आयकॉन खेळाडू आहे गीतेन अँड मायरा 11 टीमचा त्याच्यामुळे एक आयकॉन तर फ्लॉप ठरला बॅटिंग मध्ये श्रीनाथ. परंतु आता पवनला इथे बघूया कसा खेळ करता येतो. सध्याच्या घडीला विश्वनाथने एक चांगला प्लॅटफॉर्म दिलाय. श्यामनं देखील अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली आहे. त्याच्यामुळे इथून जो मोमेंटम मिळालाय तो कॅरी फॉरवर्ड करणार का जे गरजेचं असेल फार. पवन तयार. राईट अमोव द विकेट. पवनचा पहिलाच बॉल ऑन साइडला अक्रॉस लाईन फटका ड्राईव्ह करण्यात आला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल.
5-5 षटकांच्या मॅचेसमध्ये ज्या वेळेला पॉवर प्लेमध्ये बॅटर्स थोडेसे फ्लॉप राहतात ना, त्यावेळेला थोडासा दबाव येणाऱ्या फलंदाजांवरती वाढत असतो. परंतु आता इथे दबाव न घेता खेळ करावा लागेल. हो, नक्कीच दबावाला न जुगारता तुम्ही कामगिरी केली पाहिजे, तर तुम्ही तुमच्या धावा पुढे नेऊ शकता आणि तुमचं जे लक्ष आहे, ते ध्येय आहे, ते गाठू शकता समीर. यावेळेला फुल टॉस बॉल होता, परंतु इथे प्रॉपरली कनेक्ट करता आलेला नाहीये. अशा प्रकारचे बॉल तुम्हाला चांगल्या प्रकारे खेळावे लागतील. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा त्या ठिकाणी सहजगत्या जोडल्या गेलेल्या आहेत. खराब क्षेत्ररक्षण मुळीच चालणार नाहीये. प्रत्येकी फ्रँचायझी, प्रत्येकी संघ मालक भरपूर पैसे टाकून खरं तर संघ खरेदी करत असतात आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला अशी आशा असते की आपण या वर्षाची ट्रॉफी जिंकावी. परंतु जिंकतो एकच संघ. प्रत्येकाचे प्रयत्न तुम्हाला बघायला मिळतील. ही तर सुरुवात आहे. येतो झाकी आहे, पिक्चर अभी भी आना बाकी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. इथे फुल टॉस बॉल, सुपर शॉट, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सरळ एका टप्प्याने सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. फुलटाच होता आणि समोरच अगदी सरळ बॅटने खेळले होते. स्टेट डाऊन दी ग्राउंड एका टप्प्याने 4 रन. पुढच्या सामन्यासाठी या टॉससाठी दुंदराम नारायण 11 विरुद्ध सूर्य दीपक दादा प्रतिष्ठान. या दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे. पवनला लेंथ मिळाली नाहीये, परंतु या वेळेला चांगली लेंथ. परफेक्टली वाईड यॉर्कर तुम्हाला बघायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. लागोपाठ 2 फुल टॉस टाकल्यानंतर पुन्हा एकदा तो पलटवार करताना दिसलेला आहे. डॉट बॉल येतो पवनच्या माध्यमातून. हो, नक्कीच टॉसचा प्रयत्न होता, परंतु फुल टॉस जात आहेत वारंवार. या ठिकाणी पवनच्या जसे टॉस केली तर विश्रांत माळी याने तीच पद्धत वापरण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजाकडून. पुन्हा फुल टॉस, लोबो फुल टॉस होतो. ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आली. ऑन ड्राईव्हचा फटका. एकच जाव त्या ठिकाणी मिळेल. आता भागीदारीची गरज आहे या ठिकाणी कारवेसर, कारण सुरुवात सलामीवीरांना चांगली देता आलेली नाहीये. त्याच्यामुळे मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना एक पार्टनरशिप बिल्ड करायची आहे आणि प्रशांत आणि मोनिश मध्ये ती क्षमता आहे. सध्याच्या घडीला तो खेळ त्यांनी सुरू केलेला आहे, परंतु ती मोठी भागीदारी त्यांना करावी लागेल. नक्कीच भागीदारी फार महत्त्वाची आहे, कारण तुमचे काही जर फलंदाज बाद झाले असते तर आता तुम्ही पूर्ण जबाबदारी घेऊन एकमेकाच्या सहाय्याने एकमेकाच्या मदतीने पुढे गेलं पाहिजे. तो प्रयत्न नक्कीच करतील. इथे अगदी पायात चेंडू होता, बॅट अँड पॅडच्या मधून खोदून काढला, ड्राईव्ह केलं. चेंडू जातो अगदी गवताला घासत पुसत तिथे जात असताना आता चांगली फिल्डिंग. अटॅकिंग मुवमेंटमध्ये तिथे फिल्डिंग केली, वेगाने आले फिल्डर आणि जी 2 धाव घेण्याची इच्छा होती ती पूर्णपणे इच्छा अगदी बाद केली म्हणू शकतो आपण. एका धावती समाधान मानलं आणि प्रेक्षको इथे पाहतो आपण षटक समाप्त झाले. 3रं पवन नावाचा गोलंदाज होता आणि या षटकामध्ये टोटल धावा खर्च केला ते बरोबर 9. संघाची एकूण धावसंख्या आहे 20. इथे गडी बाद झाले आतापर्यंत 4 आणि 3 षटकं समाप्त झालेत. 3 षटकांसाठी आतापर्यंत 18 मिनिटे आपण घेतलेले आहेत. खरं तर आपण समजू शकतो ज्या वेळेला ओव्हर ब्रेकमध्ये काही नियमावली समजवण्यासाठी देखील 2 ते 3 मिनिटे गेलेले आहेत. त्याच्यामुळे चांगला ओव्हर रेट मेंटेन ठेवलाय असं म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच चांगलं टायमिंग मेंटेन ठेवलंय आणि समोर बघा मेगा स्क्रीन किती क्लिअर दिसतंय. प्रिन्स मूवीचं कौतुक केलं पाहिजे प्रेक्षको. अगदी चांगलं फिलिंग येते बघा. जसं ISPL जसं IPLचं फिलिंग आहे, जसं वानखेडे स्टेडियममध्ये फिलिंग येतं, तसं इथे फिलिंग आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणून म्हटलं जातं की नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं, नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं, ये धामणगाव प्रीमियर लीग किसी IPL से कम नहीं. जबरदस्त इथे नियोजनबद्ध आयोजन का असतं ते दाखवलेलं आहे. यालाच म्हणतात मेहनत. आणि स्पर्धा कशी आखावी तर धामणगावसारखी आखावी असं आपण अगदी जाणतं. आधी प्रात्यक्षिक पाहतो आपण. ह्या धामणगावच्या वतीने अख्खा धामणगाव खेळेगा DPL 2025 डे फर्स्ट मॅच. हो, आणि उद्या इंडियन प्रीमियर लीगला देखील सुरुवात होणार आहे. उद्याचा इंडियन प्रीमियर लीगचा तो ओपनर आणि आज DPLचा हा ओपनर तुम्ही पाहतायत. त्याच्यामुळे गर्दी जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तसंही भारतामध्ये क्रिकेटला भरपूर पसंती दिली जाते, भरपूर ग्लॅमर या खेळाप्रती प्रेम आहे. यावेळेला एकाएक बाउन्स मिळाला, एक्स्ट्रा राईज होणारा बॉल होता. विकेट किपरला देखील मागे बॉल जज करता आलं नव्हतं, परंतु एक धाव ते मिळाली आहे. सिद्धेश भोईरनं आता गोलंदाजीला सुरुवात केली आहे. सिंगलच्या साहाय्यानं स्कोर पुढे गेलेला 21 आकड्यावर 21 रन्स. सुरेख चेंडू हाताळला सिद्धेशने. पहिलाच चेंडूमध्ये स्वतःला सिद्ध केलं. शॉर्ट ऑफ गुडलेत होता, टप्पा पाडला. चेंडू अगदी परफ्यूम डिलिव्हरी स्टाईलनी अगदी खांद्याच्या जवळ कानाच्या जवळ गेला होता आणि बॅटची कडा घेऊन तो चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगली सुरुवात सिद्धेशची. हा बॉल यावेळेला ऑन साइडला पूल केलाय. हा ट्रॅकर होता आणि बॉलला थेट फेकून दिलेला आहे. या DPLच्या 3ऱ्या पर्वातील पहिला षटकार.
स्टान्स पाहायला मिळाला आपल्याला बॅट्समन प्रशांत भोईरकडून. जी शांतता पसरली होती ती पूर्णपणे भंग केली प्रशांतच्या या षटकाराने. स्वतःवरती गिरकी घेतली, क्रीजचा छान पद्धतीने वापर केला आणि के एल राहुलच्या स्टाईलने चेंडूला अगदी स्विंग केलं होतं लॉंग लेग आणि स्क्लेगच्या मध्ये. 6 धावांसाठी जुने क्रिकेटर आहेत आणि जो षटकार खेचला ते प्रशांत भोईर. म्हणजे या स्पर्धेचा आजच्या दिवसातील पहिला षटकार खेचण्याचा मान प्राप्त केला प्रशांत भोईरने. पहिला चेंडू खेळले ते आमचे रामा धोंडू भोईर आणि पहिली विकेट प्राप्त केली श्याम पाटील यांनी. धावसंख्या 27 आकड्यावरती सिद्धेश भोईरच्या विरुद्ध आक्रमण आता सुरू केलेलं आहे. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्यात आला. ऑन साईडला लॉंग ऑनकडे बॉल येतोय. प्रशांत प्रत्येकी बॉल मिडल करतोय कारण त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील तुम्हाला बघायला मिळाला. आतापर्यंत 14 धावांवर तो वैयक्तिक बॅटिंग करतोय आणि टीमची टोटल 28 धावा आहेत. याचा अर्थ की जबाबदारपणा त्यानं दाखवला त्याच्या डावामध्ये. चांगली इनिंग खेळतोय. नक्कीच म्हणतात ना की समीर सर की जबाबदारी स्वीकारणारे कधी माघारी घेत नसतात आणि माघारी घेणारे कधी जबाबदारी घेण्यासाठी पुढे सरकत नसतात. सिद्धेचा बॉल कोवर टप्प्याचा होता. पुन्हा एकदा मोनिश म्हात्रे समोर. थोडासा फंबल झाला आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. स्कोर एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्ही धावा पाहतायत 29 आकड्यावरती. षटक क्रमांक 14 सुरू आहे. इव्हिनिंग सेशनला असं वाटलं होतं की चांगल्या धावा बनतील, परंतु सुरुवात थोडीशी नाजूक झाली आणि त्याच्यामुळे आता थोडासा दबाव चीन 11 संघावरती वाढलाय. सिद्धेश पुन्हा एकदा प्रशांत त्याच्या समोर. यावेळेला ऑन द राईट लॉफ्टेड इट. एक्स्ट्रा कव्हरला विथ बाउन्सचा फटका स्मॅश करण्यात आला होता समोर. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु इथे एकच धाव, एकापेक्षा अधिक नाही आणि धावसंख्या बघता बघता 30 कडे जाऊन पोहोचलेले आहे. 30 वर जाऊन पोहोचलेले आहे आणि फायटिंग टोटल कडे आता वाटचाल सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच कमबॅक केलंय चांगला इथे पलटवार करतात आणि खास गोष्ट म्हणजे समीर सर की चांगली पार्टनरशिप होऊ लागली आणि प्रत्येक चेंडूला फेस करतायत. मोनिश म्हात्रेने पूर्ण 5 चेंडूमध्ये 5 धावा सिंगलच्या सहाय्याने पूर्ण केल्या आणि त्याला सुरेख साथ देतोय प्रशांतने. मोठे 2 चांगले मोठे फटके सुद्धा खेळले, ज्यामध्ये एक चौकार, एक सुंदर षटकार. या ठिकाणी पाहतो चेंडू टर्न केलं, अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्राच्या वेगाने आले, फेकी करे पडतं, तिथे पोहोचणार का नाही. रेनॉल्डचा इथे इशारा आणि फलंदाज बाद होत असताना बॅक टू द पॅव्हलियन. धक्का क्रमांक 5. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू या ठिकाणी बाद झाला आणि अखेर पार्टनरशिप चांगल्या प्रकारे होत होती. ती पार्टनरशिप आता ब्रेक करण्यामध्ये यशस्वी ठरले ते गीतेन अँड मायरा 11चे खेळाडू. संघ मालक भरपूर खुश असतील गीतेन अँड मायरा 11चे. आणि एका बाजूला तुम्ही चीना 11 संघाला पाहताय ज्याचे पुरस्कर्ते जयेश भोईर आहेत. ते थोडेसे नाराज असतील कारण जशी सुरुवात त्यांना अपेक्षित होती तशी सुरुवात येथे मिळालेली नाहीये. ॲक्च्युली मोमेंटम प्राप्त झाला होता. या ठिकाणी पाहिलं की थोडंसं आपण घाई गडबड झाली, हाराकिरी केल्याचं आपण दृश्य पाहिलं, ज्या ठिकाणी अजिबात गरज नव्हती. चांगला तुमचा तालमेल बसलेला, चांगला तुमचा समन्वय इथे साधत होते आणि अशाला तुम्ही अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न करणं अगदी धोक्याचं होतं. ती जोखीम पत्करली, पण तो काही तिथे अंतर कमी पडलं बॅट्सरचं बॅट ग्राउंडिंग करण्यामध्ये आणि त्या दरम्यान विकेट तिथे गमावली गेली आणि जी पार्टनरशिप होती ती भेदली गेली. सांघिक यश प्राप्त झालं टीम मायरा 11ला. धावसंख्या पाहतो आपण ती 31 आहे, 5 गडी बाद. यावेळेला फुल टॉस बॉल आहे, ड्राईव्ह करण्यात आला. पुन्हा एकदा पुष्पम नवीन बॅटर आला. पुष्पक नाव फार सुंदर आहे, परंतु कामगिरी त्याला तशी चांगली करावी लागेल. फुल टॉस बॉल, एकच धाव. पवनचे आतापर्यंत हे चौथा फुल टॉस बघायला मिळाला पवनच्या स्पेलमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्यानं 3 फुल टॉस फेकले आणि येथे पुन्हा तो गोलंदाजी करण्यासाठी आला. पुन्हा फुल टॉसनं त्यानं सुरुवात केलेली आहे. त्याला लेन सापडलेली नाहीये. पुन्हा फुल टॉस, परंतु बॅटर इथे फसलाय. हवेत आहे बॉल, स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल अँड ही मेक्स अ नो मिस्टेक. विकेट गॉन. 6वा धक्का लागतोय चीन 11 संघाला.
चांगला उल्लेख केला समीर सर आपण की फुलटॉस वारंवार टाकतात पवन नावाचे गोलंदाज, परंतु त्यांना इथे फुलटॉस टाकून सुद्धा विकेट प्राप्त झाली. याचं कारण की त्यांना फुलटॉसमध्ये सुद्धा विकेट काढता येते हे त्यांनी दाखवून दिलं. आणि त्यांनी जे पहिलं स्पेल हाताळलं होतं त्या स्पेलमध्ये सुद्धा फुलटॉस देऊन सुद्धा फक्त 9 धावा खर्च केल्या. त्या तसं पाहता आपण म्हणू शकतो की फुलटॉस देऊन सुद्धा पवनने इथे चांगलं खर्चिक षटक नाही हाताळलं आणि या ठिकाणी अगदी दुसऱ्या चेंडूवरतीच कॉटन बोल्ड करून विकेट इथे प्राप्त केली आणि विकेट क्रमांक इथे 6वं पडलेला आहे. आता नवीन बॅट्समन येतोय मैदानामध्ये 18 क्रमांकावरती, अगदी टेलेंडर आहे, तगडे खेळाडू आहेत, अगदी अनुभव सुद्धा ज्यांच्याकडे पूर्णपणे ठासून भरलेला असेल. आणि आता मात्र इथे धावसंख्या पुढे कशी नेता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. टर्न केल्या चेंडूला अगदी स्क्रब विकेट, पुन्हा एकदा स्वेरलेग आहे स्क्रीनच्या समोर, मेगा स्क्रीन लावलेली आहे फ्रिज मूवीच्या माध्यमातून पाहतो आपण. संध्याकाळी पाहायला खूप मजा येईल आमच्या लाईव्ह प्रेक्षकांना, ऑफलाईन प्रेक्षकांना स्क्रीनचा आनंद घेता येईल. त्या ठिकाणी आपण अगदी वारंवार रिप्ले सुद्धा पाहू शकता आणि जो फटका मारला गेला तो तुम्ही अगदी प्रात्यक्षिक पद्धतीने जे आमचे उपस्थित प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा अनुभवता येईल. बघा स्क्रीनवरती दाखवलं जात आहे की तो फटका कसा सजवला होता. जरूर टोटली प्रोफेशनल लुक देण्याचा प्रयत्न या स्पर्धेचा करण्यात आलेल्या स्पर्धेला करण्यात आलेला आहे. यावेळेला पुन्हा एकदा बॉल मागे येतोय बिहाइंड विकेट कीपरकडून चांगले क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळालं. डॉट बॉल पवनच्या वतीनं तुम्ही पाहिला. स्कोर आता थांबलेला आहे स्कोर कार्डवरती 33 धावा. या डावातील शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि त्याच्यानंतर टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन आपण स्वर्गीय दीपक काळूराम भोईर टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचं आहे जेथे टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन. पवन पुन्हा एकदा सज्ज होतोय, सामना करेल बॅटर प्रशांत भोईर. शेवटपर्यंत खेळत राहिला. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉफ्टेड ड्राइव्ह ओव्हर द बॉलर रेट, चौकार. बॅटनी का लॉफ्टेड स्ट्रेट डाऊन टी ग्राउंड फटके खेळतोय. अगदी चांगली नजर आहे, त्यांच्याकडे चांगला अनुभव आहे. त्यांनी चौकार मारला, धावसंख्या पोहोचवली आहे 37 वरती इथे पाहतोय. आणि आता ह्या षटकातील शेवटचा चेंडू असेल जो पवन हाताळेल. चांगली बॅटिंग केली आहे प्रशांत, परंतु या वेळेला क्लीन बोल्ड, दांडी गुल. शेवटच्या बॉलवर पवनला मिळाली आहे सफलता आणि एकूण पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या डावामध्ये 5 षटकांच्या या खेळीमध्ये एकूण धावा बनवल्या 37 आणि हा सामना जिंकण्याकरिता गीतेन ॲट बायरा 11 टीम समोर 38 धावांचं लक्ष आता उभं करण्यात आलेलं आहे चीना 11 संघाच्या वतीने. वळूया पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी आपण संपन्न करतोय. स्वर्गीय दीपक काळूराम भोईर टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन आपण स्थानापन्न व्हायचंय जेथे टॉस केला जाणार आहे. आणि टॉस बॉक्स मध्ये तुमच्या सोबत जोडले जात आहेत आमचे सहकारी समालोचक मनोज कारवे सर. तर स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान 11 आणि स्वर्गीय दुंदाराम नारायण 11 या दोन्ही संघाचे कॅप्टन आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सोंग्याजी पाटील साहेब आपण या. सोंग्याजी पाटील आणि अजून एक मान्यवर लागतील आपल्याला. बबन सेठ पाटील या. आपण खूप बक्षिसे लावली आहेत बबन दादा, आपण सुद्धा यायचं आहे. नवीन सामना प्रेक्षक हो, त्यासाठी टॉस आपण करतोय. स्वर्गीय दीपक काळूराम भोईर टॉस बॉक्स आपण पाहू शकता जे आपल्यातून निघून गेले. जसं मगाशी योगी सरांनी उल्लेख केला की जो आवड आहे सर्वांना तोची आवड आहे देवाला. आणि देव पण परमेश्वर पण आपले मायेचे भुकेले असतात, त्यांना सुद्धा माया हवी आणि ती माया देण्यासाठी गेलेत आपले कैलासवासी दीपक. नक्कीच आपण त्यांची आठवण करत राहू. आपले 2 मान्यवर आलेत ज्यांच्या शुभ हस्ते आपण नवीन टॉस करूया. तसेच गुरुनाथ दादा भोईर आपण पण या. टॉस बॉक्समध्ये आपल्याला सुद्धा मान दिला जातो या, कारण आयोजकांचं म्हणणं आहे की आपल्याला त्रिदेव पाहिजेत प्रत्येक टॉससाठी. ब्रह्मा विष्णू महेश या टॉससाठी या. स्पेशली टॉस दुंदाराम नारायण स्मृती 11 विरुद्ध दीपक दादा प्रतिष्ठान अशा नवीन सामन्यासाठी आपण नवीन टॉस करतोय प्रेक्षक हो. ह्या पहिल्या दिवसातील डीपीएच्या स्पर्धेमध्ये दुसरा सामना जो रंगणार आहे. अद्भुत क्रीडा स्पर्धा पाहतोय आपण. स्पर्धा एका गावची परंतु क्रिकेटचा महासंग्राम आहे. टॉस बॉक्स आपण स्क्रीनवरती पाहू शकता. 2 कॅप्टन एकमेकांच्या समोर आणि टॉस केला जातोय. हॅलो, दीपक दादा कॉल दिला आहे. टॉस जिंकलाय दीपक दादा प्रतिष्ठान या संघाने. तिन्ही मान्यांचा आभार. आपण असं नसतं व्हा काका. उदय टॉस जिंकलाय
कसं वाटतं DPLचं फिलिंग आणि काय स्पर्धेसाठी तयारी केली, स्पेशली किती दिवसापासून तयारी करतोय, संघाची बांधणी करण्यामध्ये काय तुम्ही पद्धती वापरल्या, आधी मला निर्णय सांग. सतरक्षण करू. DPLचं फिलिंग कसं की तुला इतर स्पर्धांपेक्षा स्पर्धेमध्ये काय फरक जाणवतो, काय नाही, गावाची प्रीमियर लीग आम्हाला खेळायला खूप मजा येणार. आणि स्पेशली तुझ्या पर्सनली तुझं संदेश काय गावासाठी, सर्व खेळाडूंसाठी आणि ह्या क्रिकेट शौकीनांसाठी? सर्वप्रथम माझ्या सर्व खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन करावे हीच अपेक्षा आहे. आणि तू स्पर्धा खेळण्यासाठी स्पेशली तुझ्या क्रिकेटला जेव्हा बांधलं गेलं, तुझी टीम तयार केली संघ मालकाच्या सोबतीला, तुम्ही कुठल्या गोष्टीवरती लक्ष दिले जास्त, की बॉलिंगवरती जास्त लक्ष दिलंय, फिल्डिंगवरती की बॅटिंगवरती? सगळ्याच गोष्टीत लक्ष दिलं. म्हणजे तुझं म्हणणं की तिन्ही गोष्टीमध्ये आपण स्ट्रॉंग असलं पाहिजे. सूरज, आपण अनेक मैदानं गाजवले, त्याबद्दल काही सांगायचीच गरज नाही. मला वाटतं माझ्या कॉमेंटरीचं सुरुवातच तुमच्या मॅचपासून झाली होती, आमदार चषक निंबोलीचा, आणि तुम्हाला तिथून मी बघतोय तुमचा आतापर्यंतचा प्रवास क्रिकेटचा तुम्हाला समाधान देतोय की तुम्ही काय नाराज आहेत तुमच्या स्वतःच्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून? तुम्ही धामणगावसाठी काय दिलंय की अजून द्यायचं बाकी आहे? धामणगावसाठी भरपूर काय दिलंय ना, अजूनही देऊ. आणि तरुण खेळाडूंसाठी काय संदेश आहे? तरुण खेळाडूंचा एकच संदेश आहे का तुम्ही चांगला क्रिकेट खेळावा आणि आपल्या गावासाठी चांगला क्रिकेट करून दाखवा. आणि जे नियोजन केलं जातं स्पर्धेसाठी, DPLसाठी अगदी तिसरं पर्व आहे, त्या नियोजनासाठी तुझे शब्द काय? या नियोजनासाठी आम्ही खूप मेहनत घेतली. धामणगावचे सर्व यंग खेळाडू आणि पोर्टिब्लरचे खेळाडू खूप जवळजवळ 1 महिना झाला आम्ही या स्पर्धेसाठी धावतोय. आणि प्रेक्षकासाठी तुझा संदेश काय की स्पर्धा त्यांनी कशी अनुभवायची आहे? 3 दिवसाची स्पर्धा आहे. प्रेक्षकांनी तर अशी वाट बघितली आहे की धामणगावची DPL कधी चालू होते, जे मागच्या वर्षी झाली होती तोच आनंद घेण्यासाठी यावर्षी ते विचारत होते की धामणगावची स्पर्धा DPL कधी आहे. आता तुझ्या बॅटिंगसाठी तुला स्पेशली कुठला खेळाडू चांगला आवडतो की तू पूर्णपणे निर्भर असेल? आकाश आहे, अक्षय किरकिरे आहे, अजून केतन मोहीर आहे आणि मी पण आहे स्वतः. तुम्ही आता नुकतीच पहिली इनिंग बघितली आहे, तर तुमच्या इनिंगमध्ये असंच काय घडेल की तुम्ही याच्या विपक्त काय ते खेळताना दिसाल आम्हाला? आता समोरची जी इनिंग बघितली त्याच्या आम्ही काहीतरी त्याच्यावरती अभ्यास करून आणि चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि स्पेशली जो विरुद्ध कॅप्टन तुझ्या समोर आहे उदय नावाचा, त्याच्यासाठी तुझे शब्द काय? त्याच्यासाठी शब्द इतका आहेत का त्यांनी चांगली बॉलिंग करावी आणि चांगली क्रिकेट दाखवा. ठीक आहे सूरज, ऑल दी बेस्ट. तर हे 2 कॅप्टन होते. टॉस जिंकलाय स्वर्गीय दीपक प्रतिष्ठान 11च्या कॅप्टनने त्यांनी निर्णय घेतलाय बॉलिंग करण्याचा. जाऊया आपण, नवीन मॅच सुरू होईल थोड्या वेळामध्ये, परंतु चालू मॅचकडे आता आपण दुसऱ्या इनिंगमध्ये बोलणार आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील मिस्टर योगेश पाटील सर विथ समीर ठाकरे. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. धन्यवाद मनोज कारवे सर. दोन्ही कॅप्टनने खूप चांगला बाईट या ठिकाणी दिलेला आहे आणि DPL ची एक्साइटमेंट किती होती ती सर्वांना खऱ्या अर्थानं बघायला मिळालेली आहे. गावकरी प्रतीक्षा करत होते की कधी एकदा धामणगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा सुरू होत आहे आणि अखेर तो दिवस उजाडला. हे पाहू शकता, धामणगाव प्रीमियर लीग 2025 DPLचा हा लोगो तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळतोय. अतिशय भव्य आणि दिव्य स्पर्धा आज या ठिकाणी तमाम धामणगावकरांसाठी आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी मेहनत घेतलेली आहे त्यांना या स्पर्धेचं श्रेय देणं गरजेचं आहे. आणि आता सेकंड इनिंगला आपण सुरुवात करतोय. 38 धावांचं लक्ष या ठिकाणी पार करावं लागणार आहे 5 षटकांमध्ये. आणि कॉम्बॉक्समध्ये आता माझ्या सोबतीला जॉईंट होत आहेत मिस्टर योगी पाटील सर. वेलकम योगी पाटील सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच मनोज कारवे सर. लक्ष छोटंसं आहे परंतु क्रिकेटचा खेळ आहे. आपण सातत्याने म्हणत असतो की जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत कुठल्याच संघाला आपण विजय घोषित करू शकणार नाही. कारण 38 धावाचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे, परंतु जर इथे चांगली गोलंदाजी झाली तर मात्र 38 धावासुद्धा येथे डिफेंड होऊ शकतात. परंतु गोलंदाजांना मात्र सुरुवात मात्र या ठिकाणी खराब केली, कारण डाबास्टिकचा चेंडू भरपूर बाहेरून चालला आहे आणि त्याच अनुषंगाने पहिली धाव इथे मात्र आव्हानाच्या रूपाने मात्र आपल्याला पाहायला मिळते. पहा, मैदानाच्या आतमध्ये एक मॅजिक बॉक्स आहे. जर त्या मॅजिक बॉक्सला जर षटकाराने चेंडू जर डायरेक्ट हिट झाला तर त्या खेळाडूसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि लागोपाठ 2 चेंडू आय थिंक जर त्या ठिकाणी मॅजिक बॉक्समध्ये पडले तर त्या खेळाडूसाठी तब्बल 5001 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून दिले जाणार आहे. स्वर्गीय गुलाब इंदूर गुलवी यांच्या स्मरणार्थ सन्मानित सुनीलजी इंदूर गुलवी आणि धनराजजी भगवान गुलवी यांच्या माध्यमातून ते पारितोषिक असेल. जोपर्यंत या स्पर्धेचा अंतिम सामना होत नाही तोपर्यंत हे पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये देणार आहोत. बघा, स्पर्धा सुरू झाली आणि स्पर्धेचा पहिला डावच संपलाय आणि स्पर्धा आता महाराष्ट्राच्या बाहेर देखील बघितली जात आहे. गोव्यामधून शुभेच्छा आलेल्या आहेत. अरविंद मागे आणि वैभव मागे यांनी खास धनराज गुळवी यांच्यासाठी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत. व्हॉट अ शॉट, ग्रेट शॉट, क्लासिकल, स्वीट व्हॉइस
आणि बॉलचा रकावा पॉइंटच्या पलीकडे चौकार. जणू काय एखाद्या सुईतून धागा ओवा तसा फटका मात्र त्या ठिकाणी गॅपमधून बाहेर काढला आणि 4 धावा आपल्या संघासाठी मात्र त्या ठिकाणी प्राप्त केल्या. हो, आता मात्र समोरच्या दिशेने फक्त चीप केलाय. मिडॉनला कुठला फिल्डर नाहीये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती झेपावतोय तोपर्यंत एक धाव तिथे मात्र संत गतीने पूर्ण केली. विश्वनाथ माली हा 40+ कॅटेगरीतील खेळाडू और पिच चेंडू फटकाला जबाब. चेंडू चाललाय मिड विकेटला. एका टप्प्याच्या साह्यानं सीमारेषा ओलांडली. मिळतील 4 धावा. गीतेन मायरा 11 टीमचा आपण विचार केला. गोलंदाजांनी देखील अतिशय सुंदर खेळ साकारला सुरुवातीला आणि आता त्याच्या प्रत्युत्तरामध्ये फलंदाजांनी देखील अतिशय सुंदर सुरुवात मिळवलेली आहे. हा बॉल सोडून दिलाय. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव तेथे मिळेल. स्कोर एका धावेने 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 12 ऑन अबाउट. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळाला आपण पाहिलं तर कुठल्या प्रकारची वयाची मर्यादा नाहीये. हो हो, चांगला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज रामा पांडू. परंतु आपण जर पाहिलं क्रिकेट तुम्ही किती वयामध्ये खेळू शकता आणि किती वयामध्ये तुम्ही क्रिकेटचा खेळ पाहू शकता असा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आहे. हो, फटका हवेत केला. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. परंतु कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगानं झेपावतोय. तत्पुरती सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न होण्यापूर्वी बिन गडी बाद 38 धावांचा पाठलाग करत असताना गीतेश मायरा 11 संघाची स्थिती जर पाहिली तर सध्या स्ट्रॉंग स्थिती सध्या आपण पाहतोय. कारण धाव फलक्यावरती धावा लागल्या 13. जरूर आपण ओव्हर इनिंग ब्रेकमध्ये आहोत. तर ज्या ज्या दात्यांनी आम्हाला स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे त्या सर्व दात्यांचा आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. पहिल्या क्रमांकापासून तर 4थ्या क्रमांकापर्यंत ज्या आपण ट्रॉफीज पाहतोय, ज्या आम्हाला स्वर्गीय दीपक भोईर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सुधाकरजी भोईर यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी देण्यात आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये 40+ कॅटेगरीसाठी सुद्धा पाहिलं तर चांगला मोलाचं योगदान आपण पाहतोय. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीरासाठी ज्या आपण ट्रॉफीज पाहतोय, ज्या आम्हाला कैलासवासी गुलाब रामा भोईर यांच्या स्मरणार्थ श्री दिनेश रामा भोईर यांच्या माध्यमातून ट्रॉफी देण्यात आले. त्यांचं विशेष आभार. रेग्युलर जे आपण खेळाडू पाहतो त्यांच्यासाठी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आपल्याला ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. स्वर्गीय निखिल बाराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री रोहित भोईर जे या धामणगावचे युवा उद्योजक आहेत त्यांच्याकडून लाभलेल्या त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. मालिकावीरासाठी आपण एअर कूलर देणार आहोत, जे आम्हाला कुमार भावेश रामदास भोईर आणि त्यांचे बंधुराज मीत भोईर यांचं विशेष आभार. जे आपण पाहुण्यांच्या सन्मानासाठी जे सन्मान चिन्ह पाहतोय, जे आम्हाला स्वर्गीय दुंदाराम नारायण पाटील, सौजन्य गौतमजी दुंदाराम पाटील, कैलासवासी रामदास मंगला पाटील, सौजन्य कुमार दर्शन रामदास पाटील आणि कैलासवासी ठकूबाई नकुल भोईर, सौजन्य प्रशांत प्रकाश भोईर यांचं विशेष आभार. प्रत्येक सामनावीर पुरस्कारासाठी जे आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देणार आहोत, जे आम्हाला स्वर्गीय दीपक भोईर यांच्या स्मरणार्थ सन्मानित सुधाकरजी भोईर यांच्याकडून ट्रॉफी लाभलेली आहे, त्यांचं विशेष आभार. आणि प्रत्येक सामनावीर पुरस्कारासाठी गावदेवी ग्रुप धामणगाव यांच्या माध्यमातून आपण कोल्ड ड्रिंक्स देणार आहोत. या सर्व दात्यांचं आयोजकांच्या वतीनं आणि सर्व धामणगावकरांच्या वतीनं विशेष आभार. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज पाहू शकाल आपण या ठिकाणी श्रीनाथ. चांगला अनुभव त्याच्याकडे आहे कारण अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक वर्षापासून पाहतोय श्रीनाथ धामणगावासाठी अनेक वर्ष तो क्रिकेटची सेवा देत आलाय, परंतु आज त्याला मात्र चमत्कारी कामगिरी या स्पर्धेमध्ये त्याला करावं लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये समीर आपण पाहिलं तर एकही प्रतिस्पर्धी संघाने विकेट्स गमावली नाही. हे त्यांची एक जमेची बाजू आपण म्हणू शकतोय. जरूर एक चांगली सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 14 धावा धावफलकावरती आणि एकही फलंदाज गमावलेला नाहीये. एक मात्र खेळाडू जो रिटायर्ड आउट झालेला आहे. जरूर 40+ फॉर्मॅटमधून तो खेळाडू आहे. हो, यावेळेला दिलीप समोर थोडासा खाली राहणारा बॉल होता श्रीनाथचा.
श्रीनाथ बॅटिंगमध्ये पूर्ण फ्लॉप ठरला, परंतु आता गोलंदाजीमध्ये त्याला चांगली करामत करून दाखवावी लागेल, चांगली भरीव कामगिरी त्याला करावी लागेल या मॅचमध्ये, कारण इनफ टोटल नाहीये त्यांच्याकडे, फक्त 38 धावा वाचवण्यासाठी आहेत. आणि जरूर त्या 38 धावांचा जर पाठलाग जरी ते करायचं असेल तर सुरुवात चांगली आपण पाहतोय, कारण 14 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या टीम गीतेश अँड मायरा 11 या संघाच्या माध्यमातून. गीतेने ओव्हर पेच चेंडू स्लॉट मध्ये होता आणि चेंडूला पाठवला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. या स्पर्धेतील आय थिंक दुसरा मॅक्झिमम षटकार. यावेळेला आपण पाहतोय ओव्हर पिच बॉल अगदी रडार मध्ये होता आणि सर भिरकावून दिलाय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे येणारा या डावामधील पहिला षटकार आणि या DPL पर्व 3 मधील दुसरा षटकार तुम्हाला बघायला मिळाला. थोडीशी मिस्टेक केली, मिस डायरेक्टेड यॉर्कर पाहायला मिळाला, पुढे टाकण्याचा प्रयत्न होता श्रीनाथ पाटीलचा आणि त्याच्यावरती फटका बसला भरपूर मोठा. धावसंख्या धावफलकावरती वेगाने मुसंडी मारताना 20 आकड्यावर. चीना 11 थोडंसं आता मात्र आपल्याला बागपटवरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. हा चेंडू निघून जाईल मिड विकेटच्या पलीकडे. दिलीप इज ऑन फायर. दुसरा बिगिट येतोय षटकार. आता या ठिकाणी सुरू केलेले आहे आणि आक्रमण कोणावर केलेलं आहे तर श्रीनाथ वरती केलेला आहे, जो टीमचा प्रमुख खेळाडू आहे, ऍज अ आयकॉन खेळाडू खेळतोय. आता बॅटिंग मध्ये तो फ्लॉप राहिला आणि आता गोलंदाजीमध्ये देखील त्याच्या विरुद्ध चांगल्या रन्स घेतल्या जातात. म्हणजे काय तर मजबूत कडीवरती वार केलेला आहे तो गीतेन अँड मायरा 11 चांगली सोच आहे. हो खराब चेंडू बिंगरी शॉट आणि चेंडूला पाठवला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. या स्पर्धेतील 6 रनची हॅट्रिक पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला दिलीप. पंचाचा बीमर, नो बॉलचा इशारा. वाह, काय बॅटिंग केलेली आहे. कडक कडक बॅटिंग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेली आहे. पूर्णपणे या सामन्याचं चित्र स्पष्ट करणारी इनिंग दिलीपच्या माध्यमातून तुम्ही पाहतायत. खरा बॉल होता. बीमर, नो बॉल. फक्त आता इथून 5 धावांची गरज असेल आणि असं वाटतंय की ज्या फ्लोनं बॅटिंग सुरू आहे 2च ओव्हरमध्ये मॅच फिनिश होणार की काय. पारितोषिकांचा वर्षाव देखील होतोय. श्रीनाथ वरती तुटून पडलाय आणि जरूर या सिक्सर हॅट्रिकसाठी दिलीपला श्याम पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. क्रिकेटची मेजवानी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची जत्रा, परंतु पैशांचा सुद्धा मात्र वर्षाव DPL मध्ये आपण पाहतोय. धामणगाव प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये फ्री चेंडू. ओ त्याच्यावरती सुद्धा फटका मोठा पाहायला मिळतोय. चेंडू आउट ऑफ द पार्क. लागोपाठच्या 4 चेंडूवरती दिलीपच्या बाटमधून निघाले 4 षटकार. मॅच फिनिश. क्या बात आहे. घंटो का मिनिटो में. आणि पहिला विजय मात्र या स्पर्धेमध्ये संपादित केलाय गीतेन अँड मायरा 11 संघानं. संघाचे संघ मालकाचं अभिनंदन, संघाचं अभिनंदन आणि चीना 11 संघाला देऊया पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच ओन अँड ओनली ज्याने जबरदस्त खेळ प्रस्थापित केला आणि अगदी षटकारांची त्याला भूक लागली होती तो खेळाडू ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू मिस्टर दिलीप. चला सेकंड करा आणि सेकंड करून तुम्हाला मैदान सोडायचं आहे, कारण आपण या स्पर्धेमध्ये डिसिप्लिन सर्वांनी बाळगायचं आहे, कारण हेच वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. कारण आपल्या गावातील सर्व खेळाडूंना एक चांगली दिशा मिळावी. चला लगेच मैदान खाली करा आणि जो पुढील जो सामना आहे त्या सामन्याला सुद्धा आपण लगेचच या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. चला स्वर्गीय दीपक प्रतिष्ठान
या संघानं नाणेफेकी जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेली आहे. त्यांना विनंती करतो की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. चला दिलीप, आपण यायचा सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी तब्बल 2 पारितोषिक आपण देणार आहोत. आय थिंक 3 पारितोषिक आहेत. आकर्षक ट्रॉफीज पाहू शकाल. स्वर्गीय दीपक कालराम भोईर यांच्या स्मरणार्थ सुधाकरजी भोईर यांच्याकडून ट्रॉफी आपण देणार आहोत. तदनंतर धामणगाव आय थिंक गावदेवी ग्रुप धामणगाव याचकडून कोल्ड्रिंक्स आहे आणि अंबुजा सिमेंट सुधाकरजी कालराम भोईर यांच्याकडून